अडचाली ऊस आहे माझा. ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी लागणे आहेत त्यांना कोणती खतं सोडली पाहिजेत. ठिबकच्या शेतकऱ्यांना वेगळं पॅटर्न आहे आणि पाटपाण्याचा वेगळा पॅटर्न आहे. पाटपाणी जे शेतकरी देतात त्यांनी सर्वसाधारण 2 पोती MOP आणि 1 पोतं अमोनियम सल्फेट हे टाकलं गेलं पाहिजे. आता मी जे सोडतोय ते MOPला सल्फ्युरिक ॲसिडची व्हॅलेन्सी देऊन या कॅनमधनं मी 30 लिटर आणले बघा. हा 10 लिटरचा कॅन आहे आणि हा 20 लिटरचा कॅन. 10, 20, 30 लिटर आणि त्याच्याबरोबर 10 किलो हे तुम्हाला दिसतंय हे मॅग्नेशियम सल्फेट दिसतंय बघा. आता मॅग्नेशियम सल्फेट का द्यायचं किंवा अमोनियन पोटॅश हीच का खतं द्यायची ह्याचं तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगतो. पावसाळ्यात डोस देताना अडचालीला अमोनिया आणि पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो ही एकरी प्रमाण दिलं गेलं पाहिजे. एक अमोनिया पोटॅश ह्याचं पाटपाणीवाल्यांना दिलं गेलं पाहिजे. आणि ठिबकवाल्यांना ज्यांची सोय आहे त्यांनी तीच खतं का द्यावीत, म्हणजे हीच खतं का द्यावी. DAP का टाकू नये, बाकीचं मग कुठलं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सूक्ष्मशील अन्नद्रव्य ह्याची कारणं तुम्हाला मी सांगतो. जो ब्रिकप्रोल्स असतो तो फॉस्फेटयुक्त खतं का द्यायची नाही तर पावसाळ्यामध्ये अडचणीच्या ऊसाला तर ब्रिकप्रोल्स असतो तो पानामध्ये जाऊ शकतो फॉस्फेट या खतामुळं. त्यामुळं नत्र आणि फॉस्फेटचं प्रमाण आपण नाहीच दिलं गेलं पाहिजे. जो अमोनियामधनं जो अमाईन स्वरूपातला नत्र जातोय तो जमिनीचं टेम्परेचर खाली गेलेलं असतं, एक प्रकारची उष्णता निर्माण करतं. त्यामुळं हा पावसाळ्यात अडचाली ऊसाला डोस हा अमोनिया आणि पोटॅशचा दिला गेला पाहिजे. त्याच्याबरोबर मॅग्नेशियमच का द्यायचं, दुसरी खतं का द्यायची नाही तर अन्नाची निर्मिती चांगली तयार होत असते. त्यामुळं हा मॅग्नेशियम आत्ता मी जो डोस देतोय तो मॅग्नेशियम आणि MOPचं जी मी सल्फ्युरिक ॲसिड बरोबर जी व्हॅलेन्सी देऊन जे लिक्विड स्वरूपात 0050 तयार खत केलेलं आहे हे मी एकरी बघा हे 30 लिटर आत्ता मी ह्या बॅरलमध्ये ओतलेलं आहे. त्याच्याबरोबर आता 10 किलो हा मॅग्नेशियम सल्फेट देणार आहे. हीच खतं दिली गेली पाहिजेत. ब्रिक्सपोल पानामध्ये जातो म्हणजे साखर पानामध्ये जाते. त्यामुळं फॉस्फेट आणि नत्र ह्याचं प्रमाण कमी केलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही नत्राचं प्रमाण आणि फॉस्फेटचं प्रमाण जर वाढवलं, नत्र जर वाढवलं तर तुम्हाला खवले कीड, पिट्या ढेकूण किंवा लोकरी मावा ह्याचं प्रमाण तुमच्या ऊसावर येऊ शकतं. म्हणून नत्राचं प्रमाण कमी करायचं असतं. त्यामुळं नत्र आणि फॉस्फेट हे न देता तुम्ही MOP आणि मॅग्नेशियम सल्फेट ही 2 खतं दिली पाहिजेत. त्याच्यानंतर मग तुम्ही कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा जे ठिबकचे शेतकरी आहेत कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा तुम्हाला किंवा वेजमॉरचं एक जरी 250 ग्रॅमचं पाकिट एकरी जरी एक ठिबकमधनं सोडलं तरी अतिशय उत्तम होतं. कारण मग हा डोस किती महिन्यापर्यंत दिला गेला पाहिजे. ज्यांचं पाटपाणी आहे त्यांनी हा एकदाच डोस द्यावा आणि ज्यांचं ठिबक आहे त्यांनी पाऊस उघडलेला पाहून त्या बेतानं आपल्या वावरातनं पाणी नाही वाहिलं पाहिजे किंवा लिचावडून खतं न जाता जर आपण दिली तर ते पिकांना पुरेपूर लागू होतात. हे प्रमाण बघून सुद्धा पावसाचं प्रमाण बघून सुद्धा तुम्ही खताचं नियोजन केलं गेलं पाहिजे. आणि अडचालीचा ऊस पडलेला असतो त्यामुळं ठिबकनं खतं देणं सोयीचं पडतं. पाटपाण्याच्या शेतकऱ्याला अडचाली ऊस पडल्यामुळं आज जाता येत नाही. त्यांनी टी बशी सरळ पोत्याचं लिक्विड असं बॅरेलमध्ये करायचं, प्रत्येक सरीला ओतायचं. हे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये जे पाटपाणी शेतकरी त्यांना काय सिस्टीमनी खतं सोडली गेली पाहिजेत हे मी बऱ्याच 4-5 व्हिडिओमध्ये मी त्यांना माहिती सांगितलेली आहे. आता हे मी सोडतोय बघा. आणि मी गेल्या वेळा काय डोस दिला आहे तुम्हाला सांगितलं आहे. मी NPKच्या बॅक्टेरिया सोडलेल्या आहेत, 5 स्ट्रोक औषध सोडलेलं आहे. हा माझा आता दुसरा 8वा दिवस, म्हणजे गेल्या गुरुवारी मी औषध सोडली होती, आता ह्या गुरुवारी मी औषध सोडतोय. दर 8 दिवसांना ॲप्लिकेशन तुम्ही ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत अडचाली ऊसाला दिली तर तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज 25% ऊसाचं उत्पादन हे वाढत असतं. त्यामुळं जे ठिबकचे शेतकरी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं खताचं जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला उत्पन्नामध्ये अधिक भर पडते.